नागच आहे, 100% नाग आहे. हां हां हे बघ, आता तुला ओळखेल भाषा. ही आतली बाजू का सापाची कात जी पूर्ण निघते का नाही ती उलटी पडते. हां 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 म्हणजे साप कात असं टाकत जातो ना, ती कात उलटी उलटी पडत जाते. तसं पण आज म्हणजे कसं आहे, आज आहे शनिवार, त्याच्यामुळे सकाळी सकाळी आणि तुम्ही म्हणशाला मॉर्निंग वॉकला मी 7ला का फिरायला निघालो, नाही तर रात्री मला काम करताना वेळ झाला. पण माझं एक रुटीन ठरलं आहे की बाबा मी सकाळी सकाळी जाणार, मी फिरून येणार, म्हणून मी जाऊयाच म्हणून. तुम्हाला मी बोललो तसं की सकाळी सकाळी शाळेचा विषय निघाला आणि शाळेला जाताना मी पिशवी घेऊन जायचं तंदुरुस्ती. त्यातला एक जुनी पिशवी मला इथे दिसलं तर मला दाखवतो. आता ही पिशवी रोडला पडली आहे, असल्या पिशवीत आम्ही दप्तर म्हणून शाळेला घेऊन जात होतो. निघाला शाळेच्या दप्तरांचा आणि रस्त्याला जाताना मॉर्निंग वॉक करताना सुद्धा मला ती पिशवी भेटली. पडले बघा माझ्या चेहऱ्यावर. आणि पावसाळ्याचेच दिवस आहेत, पण पाऊस लेटनं पण सुरू झाला पण 1-8 दिवस सलग चालू झाला आणि आता परत 2-3 दिवस झाला थांबला आहे. तुम्हाला मी कालच्या काही परवाच्या व्हिडिओत मला माहीत नाही कंटिन्यू व्हिडिओ शूट करते आणि त्यातनं मी म्हणजे सिरीजसारखं टाकतो व्हिडिओ. त्या व्हिडिओत मी बोललेलो की ऑल टाईम मँगो असा ATM नावाचा झाड आहे आंब्याचं, ज्याचे की ते रोप आहे ते 1500 का 1,500 का 2,000 रुपयाला मिळते. आणि ते एक आंब्याचं झाड होतं जिथे की मला आता आंबा दिसला, जो का हापूस आहे रोडला. आणि ते ATM नावाचा आंबा आहे की ऑल टाईम म्हणजे मँगो असं ATM नाव आहे. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो काय विषय आहे की गेले 2-3 दिवस मला व्हिडिओ नेमके शूट करता येणार, कारण मी 2 दिवस जे शूट करायला लागलो ते माझ्या मॅड ॲनिमलच्या चॅनलचं शूट करायला, जिथे की चॅलेंज अल्टिमेट टास्क आणि एंटरटेनमेंटची व्हिडिओ मी तिथं टाकणार आहे. आणि त्या ह्याच्यातच मी 2-3 दिवस होतो आणि हा मी फक्त ब्लॉगसाठी व्हिडिओ शूट केला आहे. मग म्हटलं तुम्हालाही सांगूयात, जर मला माहिती नसेल ते चॅनल सबस्क्राईब करायला नसेल तर त्याला एक करा. आणि त्या चॅनलचं आता मी रील वगैरे फक्त टाकलेले आहेत आणि पहिला एक व्हिडिओ जे की सबस्क्रायबर करायसाठी बाहेर गेलेलो ते व्हिडिओ टाकला आहे. आणि हा दुसरा व्हिडिओ शूट करायला लागला जो की उद्या शूट करणार आहे मी. उद्या म्हणजे हा व्हिडिओ आल्यानंतर तो आला असेल कदाचित, कारण हा व्हिडिओ 4-5 दिवसानंतर लेटनं टाकतो मी. तर असं आहे. तर बघा तुम्ही जाऊन. आणि मॅड ॲनिमल आहे, सर्चिंगला शक्यतो येत नाही, पण माझं नाव टाकल्यानंतर 100% येणार. मॅड ॲनिमल प्लस जीवन डवरी ब्लॉग्स असं टाकला किंवा जीवन डवरी असं टाकला तरी 100% येणार. शूट करायचं होतं त्या चॅलेंजमध्ये, एवढे ट्विस्ट आलेत की नाही खतरनाक. आणि उद्याचा दिवस कसा असणार मला माहीत नाही, पण हा व्हिडिओ त्याच्यानंतर शूट केला जाईल. आणि ते शूट करताना मला ब्लॉग शूट करता येणार नाही. तुम्ही शक्यतो हे बघून झाल्यानंतर कदाचित त्या चॅनलवरती जाऊन बघा आणि त्याच्यानंतर बघूत आपण काय काय म्हणजे पुढं चॅनल कशा रीतीनं योग्य पद्धतीनं पुढं जाईल. तर फायनली ठीक आहे, भेटूयात आपण. मला आता कधी व्लॉग करायला मिळतं बघा, उद्या जर त्यातनं मिळाला वेळ तर मी व्लॉग करेनच. आणि हां, हे तुम्हाला दाखवतो इथे मी चिठ्ठ्या गेल्यात आणि ह्या चॅलेंजच्या चिठ्ठ्या आहेत, त्यामुळे तुम्ही चॅनलवर नक्की जाऊन बघा. मी काल सगळा व्हिडिओ शूट त्यानं करून आलो, रात्री कंटाळलेलो, एवढं थकलेलो मी, झोपलेलो. आणि आता तुम्हाला सांगतो व्हिडिओ मस्त झाला आहे. आणि बघा मॅड ॲनिमल चॅनलला जाऊन. आणि आज तुम्हाला सांगतो आज आमचा बेत आहे, मम्मीने केला आहे मस्तपैकी आप्पे आणि त्याची चटणी. आता ते नारळ मला लावला आहे फोडायला, पहिला ते फोडतो. काय झाली मध्ये मध्ये लाईट जायला लागल्या. तू आज काय केलं ठरवलं हे करायचं? काय असंच केलं रे, काल ते म्हटलं तुला विचारलं, खरं ते केलं, मला घडलं नाही. काय म्हटलं आता नारळ काढायचं ते निघलंय, हाताने निघते सोडते. भांडं कसं बाजू मग आता कसं यायला लागले ते तेच की काय काय मार्ग पाणी पिणार काय? हा काढते वाटते दे की ना. हे कुठं आहे दगड कुठं फोडायचा? भाई बाजू नारळ फुट ना, 5 वेळा मारलो मी. चांगला आहे चांगला आहे. मी म्हणलं वास आला म्हणलं ते म्हटलं हे घे हे घे खोबरं आणि हे पाणी पी. खोबरं काढून दे की जरा. सगळं काढणार? होय होय. मग अशी तर सांगशील की नाही मी नारळ तसंच फोडला असता. मग कसा खोबरं बारीक बारीक पाहिजे म्हणलं तर त्याला वरनं जरा जरासं मारलं की नाही ऑटोमॅटिक निघते ती. तसं सांगायला पाहिजे होतं तुम्हाला. आता धर, आता मला डबल काम आहे. धर धर वाटतं म्हणलं व्यवस्थित निघले. प्रसन्न वदना. हे घे दगड का लावला त्या भांड्याच्या बाजूला? तिकडे पडाय. किरण बघा माझ्या अंगावर पडले. पाऊस गेले 4 दिवस नाही, 4-5 दिवस. आणि मध्येच पडायचा चालू झालेला, मध्येच थांबला आहे. आणि आज आमच्यात बेत आहे मस्तपैकी. काय मम्मी? आप्पे आप्पे आप्पे. आणि बघूया लाईट जाई करायला, मिक्सर सारखा बनवा लागलाय. गेले जास्त करायचं.
त्या फ्रीजमध्ये ठेवतो. मस्त. ह्याच्यात पाणी घालू काय खोबऱ्यात? तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, मी आता फ्रंट कॅमेराने करायला आणि थोडं तुम्हाला असं नॉईज येत असतील व्हिडिओला. पण सांगायचा मुद्दा असा आहे की आज दिवसभरात मी जे कंटेंट शूट करत होतो माझ्या दुसऱ्या चॅनलचं, त्याला मला वेळ गेला त्याच्यासाठी आणि मजा आली ती शूट करायला. आणि मी इथं पण संध्याकाळी आता आलो ते कॉन्टेंटच शूट करायला आलेलो. आणि आता इथं जे आहे वातावरण, जे ढग किंवा हे जे दिसते हे खतरनाक वाटते. तसा मला बराच वेळ झाला आहे, अंधार पडत आला आहे. आणि काय झालं विषय, माझ्याकडे एक बॅग आहे ही कॅमेरा वगैरे ठेवलेला मी त्यात, आणि ते ही किल्ली त्या ह्याच्यात ठेवल्या आणि गाडीला येऊन किल्ली हुडका लागलो. तिथं बसलेलं तिथं ठेवलेली, तिथं हुडका लागलो, किल्लीच गावना. 15 मिनटं माझी आधीच गेली आणि आता किल्ली ठेवलेली ह्यात. म्हटलं अनेकदा बघूया तर ह्यात गावली. आयला असं होते कधी, कारण ही बॅग पहिल्यांदा म्हणजे 2-3 वेळा वापरली, त्यामुळे लक्षात आलं ना माझ्या एकदम. तुम्हाला सांगतो आता मस्तपैकी जेवायलाच बसले मी. आणि आज जेवणाला काय माहिती आहे का, आज आहे अळंबी मशरूम. ती एवढं खतरनाक लागते आणि मला लय आवडते, म्हणजे जंगलातला आयटम आहे तो, त्यामुळे भारी वाटते खायला. तुम्हाला सांगतो रात्री मी किती वाजता, म्हणजे रात्री म्हणा ना, खूप पहाटे मी झोपले, बरोबर 3:55 म्हणजे ऑलमोस्ट 4 वाजता झोपलो आहे. आणि माझा डेटा कॉपी करायचा होता, एक हार्ड डिस्क रिकामी करायची होती. आणि कालचं सगळं 2 दिवसाचं जे शूट करायला लागलो ते सगळं मला स्टोरेज करायचं होतं, त्याच्यामुळं जागा नव्हती. आणि हार्ड डिस्कचा प्रॉब्लेम पण आलेला मला, तो काहीतरी करून आता निस्तरला आहे. रात्री मला जसं 4 वाजले म्हणा झोपायला, मग आज फायनली उठलो तरी पण, आणि परत मी 8लाच उठलो, म्हणजे 4 तासात झोपलो असेल. आणि आता उठलो आहे. आता मला आजचं नियोजन लावायचं आहे, त्यामुळे बघूया. आणि आता ब्लॉगचं शूट होते का ना मला माहीत नाही, पण आजचं नियोजन सगळं करायला पाहिजे. आणि रात्रीच मी बघितली, कुठला आहे हो? नाही सॉरी, नागाची गात आहे. होय, नाग आहे, नाग. आता हे कसं ओळखायचं माहिती आहे? हां हे बघ, हे तुला नागावर स्केल दिसतात बघ, हां हां हे असं गोल गोल प्रकारचं स्केल दिसतात तुला. ओके. आणि धामणावर असं तुला षटकोन थोडं चौकोन टाईप दिसतात असं स्केल. हां हां हां. नागाचीच गात आहे. रात्री 2 वाजता मी उठलेलो, त्यावेळेस मी इथं काहीतरी बघितलं आणि नंतर लक्षात आलं की हां काहीतरी आहे. मी वाकून पण बघितलेलं आणि सकाळी लक्षात आलं की बाबा इथं ताट टाकले. आणि आता आपण सर्पमित्राचा मित्र आहे आपला, त्याला विचारलं की कुठली कात आहे, तर शेवटी ते नागाची कात आहे म्हणतोय. त्याचं जरासं स्ट्रक्चर माहिती असल्याशिवाय कळत नाही ना कुठला आहे ती. नागाच्या स्केलवर असं गोल गोल डॉट असतात, बघू शकतोस. नागावर अशी स्केल असते, षटकोन आकाराची स्केल असते. डोळे हे बघ, डोळ्यासकट कात आहे, इथे डोळ्याची उलटी कात पडली. नागच आहे, 100% नाग आहे. हे बघ, आता तुला ओळखेल भाषा. ही आतली बाजू का सापाची कात जी पूर्ण निघते का नाही, ती उलटी पडते. म्हणजे साप कात असं टाकत जातो ना, ती कात उलटी उलटी पडत जाते. किती वेळ लागते त्याला कात टाकायला ती? मग असं कुठे कुठे टाकते कातमध्ये? हा, मग आता तुला सांग, इथे कात पडलेली मी, हां ती अशी दगड किंवा काहीतरी असं जे शोधतोय हां आणि त्याच्यामधून जातोय हां. कात त्याची, कारण कात काढायला त्याला त्रास होतोय भरपूर. हां हां आणि तो अशा ठिकाणी अशी जागा शोधून त्यातून निघून जातोय, म्हणजे कात त्याची उलटी उलटी पडत जाते अशी. हां 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 हां.